बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महादेवी हत्तीण नांदणी मठात परत यावी ही सर्वांचीच इच्छा आहे। वास्तविक हा श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे, पण माजी खासदार राजू शेट्टी त्याला राजकीय वळण देत आहेत। त्यांनी यापूर्वी महादेवी हत्तीणीबद्दल घेतलेल्या लेखी भूमिकेबद्दल कोण जाब विचारणार असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला। दुसरीकडे मत चोरीचा आरोप करणारे खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा तोंडघशी पडून देशाची माफी मागतील असा दावाही खासदार महाडिक यांनी केला। तर कोल्हापूर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप 100% विजयी होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी काही राजकीय प्रश्नही पत्रकारांनी विचारले। महादेवी हत्तीण नांदणी मठात परत यावी यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे। सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या पुनर्विचार याचिकेत शासन सहभागी होणार आहे। पण महादेवी हत्तीण परत आली नाही तर भाजपला मतदान करू नका असं राजू शेट्टी आवाहन करतायत। त्यांच्या या भूमिकेला खासदार धनंजय महाडिक यांनी सडेतोड उत्तर दिलंय। महादेवी हत्तीणीबद्दल शेट्टी यांनी यापूर्वी वन खात्याला एक पत्र पाठवलं होतं। त्याबद्दल त्यांना कोण जाब विचारणार असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला। श्रद्धेच्या आणि भावनेच्या विषयाला राजू शेट्टी विनाकारण राजकीय वळण देत असल्याचा त्यांनी आरोप केलाय। हे विनाकारण त्याला पॉलिटिसाइज करायचा प्रयत्न झालेला आहे। खरं म्हणजे हत्ती गेला त्याचं सगळ्यांनाच दुःख होतं। सगळ्यात पुढाकार आम्ही पण घेतला होता ते हत्ती परत आणण्यासाठी। परंतु आता काही लोकांना राजकीयदृष्ट्या त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात। त्याला आपण काही थांबवू शकत नाही। आणि यात भाजपचा कुठं काही संबंध नाही किंवा भाजपच्याबद्दल बोलायचं काही कारण नव्हतं त्यांनी। आणि आता सगळे जे आले ते आधी कुठं होते? 2 वर्षी कोर्टात केस चालू होती, त्यावेळी कुठं होते सगळे लोक? त्यावेळी त्यांनी पत्र दिलेलं होतं ते आता व्हायरल व्हायला लागलेलं आहे। त्याची सत्यता कोणी तपासले का? या सगळ्या बाबी बाजूला ठेवायच्या आणि मग त्याचं राजकारणात कसं रूपांतर आपल्याला करता येईल का, त्याचा आपल्याला राजकीय लाभ काय घेता येईल का, असा काही प्रयत्न असेल असं मला वाटतं। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मत चोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी करतायत। पण खासदार गांधी केंद्रीय निवडणूक आयोग किंवा न्यायालयात दाद मागत नाहीत तर प्रसार माध्यमांसमोर का आरोप करतात असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला। आजवर खोट्या आरोपांबद्दल खासदार राहुल गांधी यांनी 6 वेळा देशाची माफी मागितली आहे। मत चोरी प्रकरणातही पुन्हा असंच होईल असं खासदार महाडिक म्हणाले। हे अतिशय चुकीचं आणि खोटं सगळं नेहमीप्रमाणे नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे पहा, तुम्हाला जर एखादी गोष्ट अशा बाबतीत करायची असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा, ह्या तुमच्या काही शंका आहेत त्या घेऊन, किंवा कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता। मीडियाच्या समोर तुम्ही हे प्रेझेंटेशन करून तुम्हाला न्याय कसा मिळेल? आणि सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी दाखवल्या होत्या त्या सगळ्याचा पर्दाफाश सुरू झालेला आहे। कुठंही त्यांनी आणि नेहमीच तुम्ही बघा, आत्तापर्यंत 6 वेळा असं झालेलं आहे। ते आरोप करतात, कोर्ट मॅटर झालं की कोर्टात जाऊन माफी मागतात। अगदी 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे। पूर्वी अनेक वेळा झालं आहे, म्हणजे राफेलच्या वेळेस झालेलं आहे, अनेक वेळा झालेलं आहे। आणि मग ते कोर्टात जाऊन नंतर माफी मागतात। आता या विषयात सुद्धा निवडणूक आयोग या बाबतीत जी काही कारवाई करेल ते भविष्यात जाऊन कोर्टात माफी मागतील याचा मला विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे। यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत भाजपनं जिंकलेल्या 33 जागांवर आमचा ठाम दावा आहे। शिवाय काँग्रेसनं जिंकलेल्या 29 पैकी 12 जागा भाजपला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या निवडणुकीत 100% भाजप विजयी होण्याचा प्रयत्न करू असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। महायुती म्हणून महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, हे लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं आहे। आम्हाला तसे निर्णय आलेले आहेत। आता 33 तर जागा आमच्या आहेत त्या आम्ही काय सोडणार नाही, त्या आम्ही लढवणारच आहे। कोणी सोडणार नाही। आता समजा राष्ट्रवादीचे 14 होत्या, ते 14 आपल्याला ते कसे सोडतील? शिवसेनेचे 4 होते, ते स्वतःची जागा सोडणार नाहीत किंवा आम्ही मागू पण नाही त्यांच्याकडे। आता राहिला फॉर्म्युला प्रश्न तुम्ही जो विचारला, 29 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या, त्याची वाटणी केली गेली पाहिजे असं माझं मत आहे। त्या 29 मध्ये 10 ते 12 जागा आम्हाला भाजपला मिळाल्या पाहिजेत असं माझं मत आहे, आमची भूमिका आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेवर आणि महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल याचा मला विश्वास आहे।
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन शहरांना हवाई सेवा यासह विविध कामं सुरू आहेत. सर्किट बेंचप्रमाणे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. तसंच येत्या 2 महिन्यात सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत जाईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं.